संध्या जाधव, वय 30, कोल्हापूरची रहिवासी, पहिल्यांदाच आई होणार होती. संपूर्ण गर्भधारणेदरम्यान तिनं फक्त एकच गोष्ट दररोज केली, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना श्री स्वामी समर्थ यांचा जप. डिलिव्हरीचा दिवस आला. हॉस्पिटलमध्ये नर्स, डॉक्टर सगळं तयारीत होते, पण डिलिव्हरीनंतर वातावरण शांत होतं. बाळ रडत नव्हतं. डॉक्टर आणि नर्स चिंतेत पडले. बाळाचा श्वास व्यवस्थित नाहीये, एक डॉक्टर म्हणाले. संध्याच्या कानावर ते शब्द पडले आणि ती सुन्न झाली. अश्रूंनी तिचा चेहरा भरला. तेवढ्यात तिच्या सासूबाईंनी एका कोपऱ्यात उभं राहून त्या नवजात बाळाच्या कानात हळूच फुंकर मारली आणि म्हणाल्या, श्री स्वामी समर्थ. त्या क्षणी बाळानं डोळे उघडले. रडण्याऐवजी त्याच्या चेहऱ्यावर छोटसं हास्य उमटलं आणि मग मोठ्याने रडला. सगळे चकित झाले. डॉक्टर म्हणाले, हे खरंच एखाद्या चमत्कारासारखं आहे. संध्या रडत होती, पण आता आनंदाने. ती फक्त म्हणाली, मी रोज जप केला आणि आज स्वामींनी माझ्या बाळाला श्वास दिला. तेव्हापासून त्या घरात दररोज सकाळी बाळाजवळ बसून स्वामींचा जप ऐकवला जातो. रेणू घरातली कामं आटोपून बाहेर भाजी आणायला निघाली होती. ती आता 7व्या महिन्यात गर्भवती होती. चालताना ती थोडी सावध राहत होती, पण त्या दिवशी पावसामुळे रस्ता ओलसर होता. एका वळणावर पाय घसरला आणि ती थेट खाली पडली. तिचा चेहरा काळजीने भरून गेला. पोटावर हात ठेवत ती डोळे मिटून एकच मंत्र म्हणत राहिली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रस्त्यावरचे काही लोक धावत आले. तिला उचलून जवळच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की तुमचं बाळ ठीक आहे, काहीही धोका नाही. हे ऐकताच रेणूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गडगडाट होऊनही वीज पडावी तसंच काहीसं झालं होतं. ती घरी आली. बाळाची हालचाल ती जाणवत होती. मन भरून आलं होतं. ती देवघरात गेली. स्वामींच्या मूर्तीसमोर शांतपणे बसली. डोळे मिटले, हात जोडले. स्वामी, तुम्ही कुठे दिसलात नाही, पण तुमचं अस्तित्व पावलोपावली जाणवतं. आज माझं आणि बाळाचं रक्षण केलंत. कधीच विसरणार नाही. तिच्यासाठी ही घटना साधी नव्हती, ती होती स्वामींच्या कृपेची जिवंत अनुभूती. अशाच आणखी स्वामी अनुभवाच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्याकडेही असा एखादा अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये जरूर लिहा. मी तो सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवेन.